हितापे वर्सेस बार्सिलोना 2-0 ने ही मॅच बार्सिलोनाने जिंकली. 2019 नंतर बार्सिलोनाने हितापेला होममध्ये त्यांच्या हरवलं. याच्या आधी 2019 मध्ये हरवलं होतं. त्यानंतर सगळे ड्रॉ होते, बाकी काहीच नाही. हितापे अशी टीम आहे जी हरामबोल खेळते, सगळ्यांना माहिती. पहिल्या हाफमध्ये बार्सिलोना विदाऊट लमिन यामाल ऑफ वाटली, पण जसा पेस पकडला मॅचने बार्सिलोनाने पण थोडेफार इम्प्रुव्हमेंट केली. बार्सिलोनाने जी मिडफील्ड ठेवली होती, गावी, पेड्री, डॅनी ओल्मो. डॅनी ओल्मो का इम्पॉर्टंट असतो? डॅनी ओल्मो बॉल सिक्स मारून टाकतो, ठीक आहे, मारतो सिक्स, पण क्रेझी येतो टाईट स्पेसेसमध्ये, जिथं फक्त तुम्हाला वन टच ड्रिबल करायचा असतं आणि गोल मारायचा असतो. त्या पोझिशनला डॅनी ओल्मो सारखे कमी प्लेयर आहे. डॅनी ओल्मो आहे, चर्की आहे, असे काही प्लेयर्स आहेत. पण ही जी मॅच झाली याच्यामध्ये आपण मिस केलं आपल्या लमिन यामालला. मिस केलं लमिन यामालला. कारण जेव्हा लो ब्लॉक टीम्स आपल्या अगेन्स्ट खेळतात, जेव्हा 6ची बॅकलाईन लावतात, एखादी टीम 5ची बॅकलाईन लावते, 5-4-1 अशा फॉर्मेशनने खेळते, तेव्हा लमिन यामाल, लिओनेल मेसी असे प्लेयर्स तुम्ही मिस करता, जे ड्रिबल करतात टाईट स्पेसमध्ये. मग प्रॉफिट काय होतं? रुनीला मिनिट्स मिळाले, पण रुनी तसं खेळायला नाही जसा एक्सपेक्ट होता. कारण भाई, अचानक तुम्ही रुनीला आता आणला आणि रुनी तसा खेळेल हे तुम्ही त्याच्याकडून एक्सपेक्ट करू शकता, पण ऍज अ प्लेयर रुनीला माहिती आहे की ते अवघड असतं. रॅशफर्ड तुम्ही नंतर आणला. रॅशफर्डने एक गोल मारला, पण खरं सांगा भावांनो, तो गोल जो बनवलाय कुबार्सी, लेव्हांडोव्स्की, रॅशफर्डने फिनिशिंग चांगली केली. ती फिनिशिंग करताना मला पण भीती वाटत होती, भाई हातात तर नाही मारणार ना गोलकीपरच्या, कारण असं अशा गोष्टी केल्यात रॅशफर्डने एवढ्या 2-4-3 महिन्यांमध्ये, की त्याच्यामुळे त्याच्या फिनिशिंगवर डाऊट यायला लागले. खरं आहे, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वाटलं तो गोल जाईल. महत्वाची गोष्ट ही आहे, पेड्रीला इतका वेळ खेळवला हॅन्सी फ्लिकने, 80 मिनिटं खेळवलं पेड्री. हितापेच्या फॅन्सकडनं पण त्याला अप्लॉज मिळाले आणि कॉमेंटेटर बोलताना म्हणतोय, "दी लिजंड पेड्री, लिजंड. तुमचं वय 23-24 आहे, तुम्ही ऑलरेडी लिजंड आहे या क्लबसाठी." भाई, खूप मोठा प्लेयर आहे पेड्री. पेड्री सारखे प्लेयर आहे ना, मी नाव अवघड असतो. विटिनी आहे, पेड्री आहे, अजून 1-2 प्लेयर्सचे नावं घेता येईल. हेच आहे, झुबिमेंडी पण चांगला खेळतो. हेच आहे, टेम्पो पण मेंटेन ठेवतात, त्याच्यानंतर अटॅकिंग थर्डमध्ये पण येतात. क्वालिटी प्लेयर, क्वालिटी. ह्या मॅच मधली खास गोष्ट आहे फर्मिन लोपेज. फर्मिन लोपेज जे ऍज अ लेफ्ट विंगर, ऍज अ सेकंड स्ट्रायकर रन्स होते ना कडक, पेड्रीचा तो पास, फर्मिन लोपेजचा पहिला गोल. आणि त्यांच्या बाजूने चान्सेस क्रिएट झाले होते, पण कुबार्सी इतका क्लास डिफेंडर आहे, जॉन गार्सियाच्या पुढे त्यांनी एक गोल लाईन क्लिअरन्स पण दिला होता. तर ओव्हरऑल ही मॅच बार्सिलोनासाठी क्रेझी मॅच होती, गावीसाठी भारी मॅच होती. त्याच्यानंतर ऍज अ बार्सिलोना फॅन भाई 3 पॉईंट्स आपल्या खिशात आले, खूप चांगलं आहे. असंच चालत राहिलं, आपण पुढची मॅच जिंकलो आणि एल क्लासिको पण जिंकून गेलो, तर एल क्लासिको जिंकल्यानंतर बार्सिलोना लीग चॅम्पियन बनते. पण ह्या मॅच नंतर एवढं तर समजलं, विदाउट लमिन यामाल बार्सिलोना कॅन स्टील विन अगेन्स्ट स्मॉल टीम्स, इतापे, लो ब्लॉक टीम्स. बट अपोजिशन जर बिगर टीम आली तर बार्सिलोनाला अवघड होऊ शकतं, की त्यांचा गेम तेवढा फ्लुइड नव्हता आजचा गेम. बार्सिलोना शुड इम्प्रूव्ह, पण पोर थकली होती भावांनो. काही नाही, मॅच जिंकलो, 3 पॉईंट्स आले. गुड बाय, पीस.